तर गाईज मम्मी का पळते तर तुम्हाला बघायचं असेल तर कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये. तर व्लॉगर सानूसोबत तुमचं स्वागत आहे आणि डे 1मध्ये तुमचं स्वागत आहे. तर गाईज आम्ही चाललेलो मुंबईला एवढ्या दिवसातून मम्मीसोबत मी होते. त्याच्यानंतर एवढी ट्रेनला गर्दी होती आणि माझा अवतार बघा कसा झालेला त्याच्या. तर गाईज मला आणि मम्मीला दोघींना सीट भेटलेली एवढ्या गर्दीत असूनसुद्धा. त्याच्यानंतरला मग मी विचार करत बसलेली की एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगी बांधल्या तरी कोणी असेल तर बघा. हां तुम्ही बिल्डिंग तुम्ही बघितल्या असतील. मी फर्स्ट टाईम नाही, मी जाते कधीतरी मम्मीसोबतच लालबागला जेव्हा गणपती असतात तेव्हाच जाते. त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगी बघून मी तर शॉक होते, विचारत बसलेले. त्याच्यानंतरला मग आम्ही दुसरी ट्रेन पकडली आणि दुसऱ्या ट्रेनमधून उतरलो चिंचपोकळीला आणि चिंचपोकळीवरून आम्ही चालत चाललेलो घरी. तर आम्ही चाललेलो माझ्या आत्याच्या घरी, कारण की माझ्या आत्याचं वर्षश्राद्ध होतं. त्याच्यानंतरला वर्षश्राद्ध झालं, सर्व पूजा वगैरे. त्याच्यानंतरला आम्ही लालबागच्या राजाचं डेकोरेशनच्या इथं आलं पण सगळं बंद होतं. त्याच्यानंतरला आम्ही घरी निघालेलो म्हणून थम्सअप वगैरे पित बसलेलो आणि मग ट्रेन आली. हे मम्मीला आणि मला दोघींना माहीत नव्हतं. जेव्हा ट्रेन समोर आली तेव्हा त्याच्यानंतर आम्ही डोंबिवली स्टेशनला आलो. डोंबिवली स्टेशनला कपडे वगैरे मला घेतले आणि थोडंसं मोबाईलचं कवर वगैरे घेतलं आणि माझ्या हातात अशा वया होत्या आणि मम्मीच्या पण हातात वया होत्या. त्याच्यानंतर बसमध्ये बसलो आम्ही. बसमधून बसून आलो घरी आणि हे मी दाखवते माझा कवर. हा मी फोनचा नवीन कवर घेतलेला. तर थँक्यू, बाय गाईज.